नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. तर यामध्ये आजचा आपला हा 45वा पार्ट आहे. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, मुकुंदराज यांनी लिहिलेला डॅश डॅश हा मराठीतील उपलब्ध ग्रंथापैकी आद्य ग्रंथ होय. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विवेक सिंधू, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर विवेक सिंधू हा मुकुंदराजाने लिहिलेला आणि आज उपलब्ध असलेल्या मराठीतला सर्वात प्राचीन व तत्त्वज्ञानपर आधारित असा हा ग्रंथ मानला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून गौरवले जाते. तर आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत हे आहेत, म्हणजे बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा, केशवसूतांनी मराठी कवितेला नव्या भाषाशैलीने तसंच भावना आणि छंदाचा आधुनिक स्पर्श दिलेला आहे, म्हणून त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक मानलं जातं. तर घोसाळे हा जो शब्द आहे तो पूर्णतः देशी मराठी उत्पत्तीचा शब्द आहे. चोळणा तद्भव आहे, म्हणजे चोळणा हा जो शब्द आहे तो तद्भव आहे. आणि मांजरपाट हा जो शब्द आहे तो कृत्रिम संयुक्त अशा प्रकारचा आहे. आणि समोसा हा जो शब्द आहे तो फारसी आणि हिंदी भाषेत पण वापरला जातो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, उगीच्या उगीच खालच्या खाली हे शब्द अभ्यस्त शब्दांच्या कोणत्या प्रकारातले आहेत. तर बघा, उगीच्या उगी आणि खालच्या खाली हे पूर्ण अभ्यस्त शब्द आहेत, म्हणजे क ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. कारण अतिरिक्त जोड शब्द तसंच जोड अर्थाने तयार झालेले आणि त्याचं डबल जर अर्थ येत असेल, म्हणजे दोनदा अर्थ येत असेल किंवा अधिक वेळेस त्याचा अर्थ येत असेल तर त्याला आपण पूर्ण अभ्यस्त शब्द असं म्हणतो. तर बघा, उगीच्या उगीच म्हणजे उगीच आणि उगीच हे दोन शब्द डबल तिथे उच्चारलेले आहेत. खालच्या खाली, खाली खाली असे तिथे दोन्ही शब्द त्याचं पुनरुच्चारण झालेलं आहे. आणि या शब्दामध्ये पुनरुच्चारण झाल्यामुळे तिथे यांचा अर्थ काय होतो तर पूर्ण अभ्यस्त शब्द असं होतो. पुढचा प्रश्न पाहूया. अभंग म्हणजे काय. तर अभंग म्हणजे हा एक काव्य रचना प्रकार आहे. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, एक काव्य रचना प्रकार आणि छंद अशा प्रकारे त्याचं आन्सर दिलेलं आहे. अभंग हा संत परंपरेतला तसंच भक्ती परंपरेतला काव्यप्रकार आहे आणि विशिष्ट छंदात रचलेला जात होतो. तसंच संत तुकारामांचे अभंग विशेष प्रसिद्ध देखील आहेत आणि तो स्वतंत्र छंद प्रकार आहे, म्हणजे छंद प्रकारातलाच हे एक भाग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. मी त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले, म्हणजेच मी त्याच्या म्हणण्याची डॅश डॅश केली. तर दुर्लक्ष करणे म्हणजे काय. पहिलं ऑप्शन दिले उत्प्रेक्षा, दुसरा अपेक्षा, तिसरा आहे उपेक्षा आणि समीक्षा. तर बघा, तिन्ही शब्द वाचले की पाहता क्षणी आपल्याला सारखे वाटतात, पण ह्याचे तिन्हीचे चारीचे अर्थ कसे तर वेगवेगळे आहेत. आणि दुर्लक्ष करणे म्हणजे उपेक्षा करणे, म्हणजे क ऑप्शन आपलं इथे ॲन्सर करेक्ट आहे. दुर्लक्ष करणे म्हणजे जाणीवपूर्वक लक्ष न देणे म्हणजेच उपेक्षा करणे. आणि उत्प्रेक्षा हा तर एक अलंकाराचा प्रकार आहे. आणि समीक्षा म्हणजे काय तर समीक्षा म्हणजे परीक्षण करणे. आणि अपेक्षा म्हणजे अपेक्षा ठेवत नाही का आपण, एखाद्याकडून अपेक्षा आहे म्हणजे ही गोष्ट व्हावी अशी मला अपेक्षा वाटते, म्हणजे इच्छा व्यक्त केलेली असते. अशा प्रकारे शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील उपमान सांगा. सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती. तर बघा, सुशीला नावाची जी मुलगी होती ती गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती, म्हणजे इथं उपमा दिली आणि उपमान ओळखायचे आपल्याला. तर उपमान आहे गोगलगाय, म्हणजे बी ऑप्शन. तर उपमा अलंकारात जी दृश्य वस्तू असते तिला त्याच्याशी तुलना ज्याच्याशी केली जाते त्याला आपण उपमा म्हणतो, उपमान असं म्हणतो. म्हणजे इथं सुशीलाची तुलना गोगलगायशी केलेली आहे आणि त्यामुळे गोगलगाय हे काय उपमान आहे, म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते ते उपमान असतं. पुढचा प्रश्न पाहूया. तुम्ही आलात हे फार चांगले झाले, वाक्याचा प्रकार ओळखा. आता बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे मिश्र वाक्य, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक गौण वाक्य असतं, तिथे मिश्र वाक्य आपल्याला पाहायला भेटतं. तुम्ही आलात हे कोणतं वाक्य, गौण वाक्य आहे. आणि हे फार चांगले झाले हे काय मुख्य वाक्य, त्यामुळे इथे दोन्हीचं मिश्रण आलेलं आहे आणि ते आपलं मिश्र वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे तत्पुरुष समास, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सचिव अधिक आलय बरोबर सचिवालय, म्हणजे सचिवांचे स्थान. अर्थाने दुसऱ्या पदाला प्राधान्य असल्यामुळे हा तत्पुरुष समास आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संधी करा आणि संधी करा दिले आणि तिथे दिले पुनर्जन्म. तर बघा, 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन पुनर्जन्म, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, पुन्हा म्हणजे शेवटचा विसर्ग
पुढील शब्दाच्या ज व्यंजनाशी काय करतो, संधी करतो आणि पुनर्जन्म हा तिथे शब्द तयार होतो आणि हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो? तर बघा पोर हा जो शब्द आहे, पोर म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर हा तिन्ही लिंगात वापरला जातो. पोर हा शब्द स्त्रीलिंगी, नंतर पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी अशा तिन्ही अर्थाने तो वापरला जातो. बघा पोरगी, पोरा आणि पोर अशा प्रकारे त्याचे 3 रूप होतात. पोरगी स्त्रीलिंगी, पोरा आणि पोर, पोर नपुंसकलिंगी आणि पोरा जो शब्द आहे तो पुल्लिंगी. अशा प्रकारे तिन्ही लिंगात तो यूज केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. 200 रुपयांना ही छत्री मिळाली, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता 200 रुपयांना ही छत्री मिळाली आणि विभक्ती ओळखायची, तर त्याचं विभक्ती आहे पंचमी. कारण ला 200 रुपयाला असं इथं ना झालंय, तर 200 रुपयांना तर दर्शवला जातो, म्हणून यांना हे जे रूप आहे ते पंचमी विभक्तीचं सामान्य उदाहरण आहे, ज्यात कारण, किंमत किंवा हेतू दर्शवलेला असतो आणि त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे पंचमी विभक्ती. क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डोळे निवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर डोळे निवणे म्हणजे काय? पाहून तृप्त होणे, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पाहून तृप्त होणे. डोळे निवणे म्हणजेच काय? एखाद्या सुंदर दृश्याने किंवा आवडलेल्या गोष्टीने आपलं त्याला पाहून आपलं मन कसं म्हणजे तृप्त होतं, तसं मनसोक्त पाहून आपलं मन तृप्त होणे किंवा आनंददायी दृश्याचा पुरेपूर आनंद घेणे अशा अर्थाने पाहून तृप्त होणे किंवा डोळे निवणे हा शब्दप्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अभियोग म्हणजे काय? तर अभियोग म्हणजे आरोप, म्हणजे बी ऑप्शन इथं थोडं प्रिंट मिस्टेक आहे, इथे बी झाले, तर हे क ऑप्शन जे आहे आरोप हे करेक्ट आहे. अभियोग म्हणजे एखाद्यावर गुन्हा किंवा चुकीचा आरोप करणे आणि न्यायव्यवस्थेत हा शब्द वापरला जातो. याचा अर्थ काय होतो? तर गुन्हा दाखल करणे किंवा आरोप करणे, अभियोग. पुढचा प्रश्न पाहूया. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. तर बघा मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय? सूत्र, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. संक्षेपात किंवा नेमक्या शब्दात सांगितलेलं तत्व त्याला आपण नियम म्हणतो किंवा सूत्र म्हणतो आणि ते मोजक्या शब्दात सांगितलेलं असतं. पुढचा प्रश्न पाहूया. मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सुंदर, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मन मोहून टाकणारा त्याला आपण मनोहर असं म्हणतो. अत्यंत आकर्षक असं किंवा याचा समानार्थी शब्द आहे सुंदर. आणि सुंदर आणि मनोहर हे दोन्ही शब्द कसे येतात? तर सौंदर्य किंवा आकर्षकता व्यक्त करणारे शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आई म्हणून कोणी आईस हाक मारी वाक्याचा रस ओळखा. तर बघा हा जो रस आहे तो करुण रस आहे. करुण रस म्हणजे ज्यामध्ये दया असते, प्रेम असतं, फिलिंग्स असतात, म्हणजे दया, प्रेम अशा किंवा वेदना व्यक्त करणाऱ्या. हे जे वेदना, दया, प्रेम, ममत्व, आकस ह्या ज्या फिलिंग्स व्यक्त करणारा जो रस असतो त्याला आपण करुण रस असं म्हणतो. हे रौद्र झाले, तर हे रुद्र जे असतं ते राग व्यक्त करणारा, वीर, शूरवीर ची भावना जी व्यक्त होती ते, आणि भयानक म्हणजे भीती दाखवणारा जो रस निर्माण होतो ते भयानक असतं. तर बघा भावनिक वेदना दर्शवल्यामुळे इथे काय करुण रस आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समोरासमोर या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर समोरासमोर ह्याचं क्रियाविशेषणाचा प्रकार आहे स्थानिक, म्हणजेच क ऑप्शन करेक्ट आहे आपलं. समोरासमोर हा जो शब्द आहे तो स्थान दर्शवत आहे. तसंच एखादी क्रिया कुठे घडते किंवा कुठे ठेवलेली आहे किंवा कुठे आहे हे जर पाहायचं असेल तर समोरासमोर आपण म्हणतो. त्याप्रमाणे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असं याला आपण म्हणतोय. पुढचा प्रश्न पाहूया. आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आम्ही हे पहिले पुरुष सर्वनाम आहे आणि त्यामुळे हे पुरुषवाचक सर्वनाम आहे, फर्स्ट पर्सन प्लुरल. पुढचा प्रश्न पाहूया. कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला कोणता प्रयोग म्हणतात. तर बघा कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण जर होत असेल तर त्याला कर्मभावसंकर प्रयोग असं म्हटलं जातं. कर्मभावसंकर प्रयोग म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, कर्मभावसंकर प्रयोग. तर बघा कर्मणी अधिक कर्तरी यांचं मिश्रण असतं आणि मिश्र असलेला हा जो प्रयोग असतो तो कर्मभावसंकर म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. त्याच्या वागण्याचा मला राग आला. वागण्याचा या शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ ओळखा. आता वागण्याचा हा जो शब्द आहे त्याचा कारकार्थ आहे आपादान. आपादान म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राग कोणामुळे आला? तो वागण्यामुळे आला. कारण दर्शवणारा शब्द जो असतो तो आपादन कारक असं त्याला आपण म्हणतो, म्हणून आपादन हे आपलं करेक्ट आन्सर आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे होय. तर बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय आहे? भाषा आहे. तर बघा, आपण जेव्हा बोलतो आणि समोरचा ऐकतो तेव्हा एकमेकांशी संवाद साधला जातो. तो कशामुळे साधला जातो? किंवा एकमेकांचे विचार, भावना आणि माहिती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पोहोचणे, हे जे घडते, ती क्रिया जी घडते ही कशामुळे घडते? तर ती घडते भाषेमुळे, आणि भाषा ही संचाराचा पूल मानला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. तर योग्य शब्द आहे उद्घाटन, म्हणजेच बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. शुद्ध शब्दलेखनचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपला करेक्ट शब्द उद्घाटन हा बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे मराठीचे 25 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस पाहिलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओची अपडेट भेटेल. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती देखील तुम्ही जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.